गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस नंबर 6 अशी एक नवीन नोटीस जी आहे ती नीट यूजी 2025 बद्दल अपडेट केली आहे. त्याचबरोबर नोटीस नंबर 5 पण यांनी अपलोड केलेली आहे. पण आज आपण चर्चा करणार आहोत नोटीस नंबर 6 बद्दल, कारण या नोटीसमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ना ती तुमच्यासाठी थोडीशी इम्पॉर्टंट अशी तुम्हाला बघायला भेटते आणि ही प्रोसेस तुम्हाला आज किंवा मॉर्निंग पर्यंत करणं आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी जर आपण नोटीसचा विषय बघितला त्या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की रिगार्डिंग कॅटेगरी चेंज अशी तुम्हाला अपडेट बघायला भेटते. म्हणजेच तुम्ही थोडक्यात तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो फिल केला ना 23 तारखेपासून आजपर्यंत त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती तुम्ही एडिट करू शकता. आणि ह्या नोटीसमध्ये तेच मेन्शन केलं आहे की तुम्ही कोणती चूक एडिट करू शकता आणि कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहे ती आपली चूक एडिट करू शकतात. ही गोष्ट तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघायला भेटते. त्याच्याबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट या ठिकाणी क्लिअर सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जरी थोडासा डाऊट राहिला तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला 100% रिप्लाय करून तो डाऊट सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करू. सर्वात अगोदर तुम्ही ही नोटीस रीड करू शकता. या ठिकाणी यांनी साफ मेन्शन केलंय की जी काय 23/7/2025 ला एक नोटीस आली होती आणि त्या ठिकाणी तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते आणि तुम्ही जर तो ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला असेल, पण इन केस तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, जसं की तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय आणि त्याच्या जागेवर तुमच्याकडून चुकून जर समजा व्हीजे एनटी एसबीसी कॅटेगरी जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सिलेक्ट झाली असेल आणि ती जर तुम्हाला एडिट करायची असेल तर तुम्ही 100% एडिट करू शकतात. पण कुठल्याही प्रकारची एडिट विंडो जी आहे ना ती सीईटी सेल ओपन करत नाहीये. सीईटी सेलचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जी आहे ती फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन देणार नाहीये. तर तुम्हाला जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय आणि तुम्ही चुकून जर या ठिकाणी व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी अशी कॅटेगरी किंवा एसीबीसी अशी कॅटेगरी जर ऍड केली असेल तर तुम्ही आम्हाला हेल्प मॉड्यूलमध्ये जाऊन एक तिकीट टाका. त्यानुसार मग आम्ही तुमची कॅटेगरी आहे ना ती करेक्ट करू आणि तुमची जी ओरिजिनल कॅटेगरी आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय आणि चुकून जर तुम्ही एखादी ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट केली ना तर तुम्हाला काय करणं आहे, ह्यांचं जे हेल्प मॉड्यूल आहे ना त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ह्यांना एक तिकीट सेंड करणं आहे आणि त्या ठिकाणी मेन्शन करणं आहे की मी जो आहे तो ओबीसी कॅटेगरीमध्ये येतोय, पण मी चुकून ओबीसी कॅटेगरीच्या जागेवर जी आहे ती एनटीडी कॅटेगरी टाकली, तर मला तुम्ही माझ्या ओबीसी कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करा. आणि मग सीईटी सेल वाले जे आहेत ना ते तुमची चूक झालेली कॅटेगरी जी आहे ती एडिट करून तुमची जी ओरिजिनल कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सबमिट करून त्याला परत लॉक करतील. समजा म्हणजे तुम्हाला एडिट करायला ऑप्शन देत नाहीत, ते स्वतः तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करते. ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा झाला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. आता बाकी मुलं असे असतील, काही जणांची अशी पण चूक झाली असेल की एखादा मुलगा ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे सॉरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होता पण त्यानं ओपन कॅटेगरीमधून फॉर्म फिल केला असेल, किंवा जे काय बाकीचं स्पेसिफिक रिझर्वेशन होतं ना दुसरं तुम्ही बघितलं असेल जिथं की तुम्ही नो करून आलात समजा, तिथं इन केस कुणाकून जर येस झाला असेल किंवा कुणाकून नो झालं पण त्याला येस करणं असेल ना तर त्या मुलांसाठी इथं कुठल्याही प्रकारे ऑप्शन नाहीये. कारण हा फर्स्ट पॅरेग्राफ आहे. फर्स्ट पॅरेग्राफचा मिनिंग हाच निघतो की तुम्ही जर एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय आणि जर समजा या ठिकाणी जसं की तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येताय पण तुमच्याकडून चुकून जर व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी कॅटेगरी झालंय आणि तुम्हाला तुमची ओरिजिनल कॅटेगरी हवी, तर तुम्ही जी कॅटेगरी फॉर्म मध्ये फिल केली आणि तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होत नाही ना तर तसा एक मेल बनवणं आणि तिकीट राईज करून तुम्हाला या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये अपडेट करणं आहे. मग सीईटी सेल वाले तुमची कॅटेगरी स्वतः एडिट करतील. तर हा फर्स्ट पॅरेग्राफचा मिनिंग झाला मी जो तुमच्याबरोबर शेअर केला. त्यानंतर तुम्ही जर सेकंड बघितला या ठिकाणी त्या ठिकाणी यांनी साफ मेन्शन केलंय की इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये जसं आहे ना रिक्वेस्ट टू चेंज ओपन कॅटेगरी टू एनी रिझर्व्ह कॅटेगरी विल नॉट बी कन्सिडर. म्हणजेच तुम्ही ओपन कॅटेगरी मधून कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, मग त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी स्पेसिफाय जे काही रिझर्वेशन होतं ना ते पण ऍड केलंय. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरी मधून कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुमच्या कॅटेगरीमध्ये काय चूक झाली असेल तर तुम्ही सीईटी सेलला एक तिकीट बनवून त्या ठिकाणी सेंड करा. तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी अपडेट करून तुमची जी ओरिजिनल कॅटेगरी आहे ना तर ती सीईटी सेल स्वतः एडिट करणार आहे. अशी सीईटी सेलने एक नोटीस टाकली आहे. जर तुमच्याकडून ही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही तुमची मिस्टेक वेळेत दुरुस्त करू शकता. सीईटी सेलने तुम्हाला अजून एक चान्स दिला आहे. सीईटी सेल एडिट विंडो ओपन करून याचे खूप कमी चान्स आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडून जर कॅटेगरीमध्ये काय चूक झाली असेल, तुम्ही तुमची कॅटेगरी टाकता जर वेगळीच कॅटेगरी फिल केली असेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी दुरुस्त करा. कारण मग मी व्हिडिओ टाकला होता की जर तुमची कॅटेगरी मिस्टेक झाली किंवा रिझर्वेशन मध्ये जर चूक झाली ना तर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेज ऍडमिशन देत नाहीये आणि ती मेजर मिस्टेक आहे. म्हणून सीईटी सेलनं आज एक नोटीस अपडेट केली आणि नोटीसमध्ये मेन्शन केलं की ज्यांची कॅटेगरी चुकीची झाली आहे त्यांनी
जी फॉर्म मध्ये कॅटेगरी टाकली आणि त्यांना ज्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होणं आहे तर ते मेन्शन करून आम्हाला एक तिकीट टाका. मग त्यानुसार आम्ही तुमची ओरिजिनल कॅटेगरी तुम्हाला रिटर्न करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करू. अशी एक महत्वाची अपडेट होती. त्याचबरोबर जी नवीन अपडेट आली ना तर ती एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस चा जो एलिजिबिलिटी रूल होता ना तर त्याच्याबद्दलची नोटीस आहे. त्याच्यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्या व्हिडिओ बद्दल जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लाय करून त्या डाऊटचा आन्सर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पीडीएफ हवी असेल किंवा डिटेल एक्सप्लेन करून हवे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पर्सनल गाईड हवा असेल स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगसाठी, त्याचबरोबर जर तुम्हाला पूर्ण पेड काउन्सिलिंग आमच्या थ्रू करायचे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.